नमस्कार, मी प्रफुल अनफिल्टर्ड गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या विषयाचं नाव आहे लॉकडाऊन. तर लॉकडाऊननी बरीच माणसं गमावली, तर कोणी कोणाचे बिझनेस गमावले. लॉकडाऊनने आपल्याला चांगली शिकवण दिलेली आहे. तर असाच ह्या लॉकडाऊनचा महामारीचा इम्पॅक्ट मार्केटमध्ये काय पडला तर ते आपण आज जाणून घेणार आहोत. तर चला माझ्यासोबत. तो मुझे एक पूछना था आपसे एक सवाल कि लॉकडाउन के पहले आपका जो अभी ये शॉप है गारमेंट का या फिर ये जो कपड़े का शॉप है, तो उस पे उसका कैसे चल रहा था, पूरा फ्लो कैसे चल रहा था लॉकडाउन के पहले? ठीक ठीक ही था एकदम, कोई इतना ज़्यादा भी बेस्ट तो नहीं था. लॉकडाऊन सारखं आता काय बरं आहे. पहिले तर हे होतं रस्ता पाणी पहिले कमी होता, आता तरी चाललंय बरं. लॉकडाऊनच्या आधी ठीक होता, आपलं जात होतं, स्टेशनरी वगैरे जात होती, त्याच्यानंतर गिफ्ट आर्टिकल्स आहेत ते आपले जात होते. गिरायकांमध्ये हे म्हणजे वातावरण चांगलं होतं की बार्गेनिंग वगैरे जास्त कोणी करत नव्हतं त्याच्यामध्ये. आणि बस बाकी नॉर्मल होता तो धंदा, आपला डेलीचा होता तो चांगला होता. कोरोना के पहले परिस्थिति अलग थी, लोगों के पास पैसे थे, लोग खर्चा करते थे. कोविड आने के बाद में लोगों के पास जो जमाबंदी थी वो सब समाप्त हो गई. तर तुम्हाला किती वर्ष झाले रिक्षा चालवता तुम्ही? 97 पासून चालवतो. तर तुमच्या दुकानाला आता किती वर्ष झाली? 4 वर्ष पूर्ण झाले माझ्या दुकानाला. 32 शॉप को करीबन 8-9 साल हो गए. 8-9 साल हो गए. लॉकडाऊन लागल्यानंतर काय परिस्थिती होती किंवा काय प्रॉब्लेम्स तुम्हाला बघायला मिळाले? लॉकडाऊन लागल्यानंतर तसं बघितलं तर लॉकडाऊन मध्ये तर आपलं दुकान बंदच होतं. लॉकडाऊन नंतर जो सरकारने नियम काढला की नॉर्मल आपला एक ठराविक वेळ दिला होता, कालावधी दिला होता की त्या कालावधीमध्येच आपण दुकान उघडायचं आणि त्या कालावधीनंतर आपण दुकान बंद करायचं. ते आपण नियमांचं पालन केलं त्या दुकानामध्ये. माझ्याकडे लॉकडाऊन नंतर स्टेशनरी जसे जसे स्कूल ट्युशन जसे ओपन होत झाले तसं तसं माझा स्टेशनरीचा धंदा जो होता तो जरा जास्त होत गेला. कारण नवीन नवीन स्कूल ट्युशन वगैरे चालू झाले होते. 2 वर्ष पोरांचं शिक्षण पूर्ण बंद, ठप्प झालं होतं पूर्ण. होतं म्हणजे ऑनलाईन चालू होतं. त्यावेळेस तुम्ही खप कसा केला तुमच्या याचा? होतं म्हणजे अक्षरशः आम्हाला आलेल्या भावात सुद्धा आम्ही वस्तू दिल्यात गिरायकांना. का तर कारण त्यांची सुद्धा परिस्थिती बिकट झालेली होती. काहींचे जॉब गेले होते, काहींचे व्यवसाय जे होते ते पूर्ण बंद झाले होते. त्यामुळे मग आम्ही पण म्हणजे जसं सरकारने आपल्याला हे केलं, सांभाळून घेतलं, तसंच आम्ही देखील गिरायकांना सांभाळून घेतलो. मार्जिन कम मिलता है, ऑनलाइन का फर्क पड़ जाता है, ग्राहक भी कम आते हैं, तो ये सब फर्क पड़ता ही है. उसमें कैसा है, फिर हम लोग के पास भी कुछ जमाबंदी नहीं था. हम लोग भी रोज धंधा होता है, उससे हमारा भी रोलिंग चलता है. फिर कई रिलेशन से कहीं से कर्ज लेके ऐसा करके हमने भी हमारा काम चलाया है. जैसे लोगों ने चलाया वैसे हमने भी चलाया है. अच्छा. अभी भी वो जो कर्ज है अभी भी वो निपटा नहीं है, अभी भी मार्केट स्टेबल नहीं है, अभी भी इसको थोड़ा समय लगेगा. नंतर तुमच्या धंद्यामध्ये कशी बरकत झाली किंवा ते जो तुमचा जो लॉकडाऊनचा कालावधी होता त्यामध्ये तुमचे जे म्हणजे तुम्ही जे डाऊनफॉलला गेला होता त्यानंतर तुम्ही वरती येण्यासाठी काय काय प्रयत्न केला? त्यानंतर आम्ही म्हणजे बरेच नवीन नवीन वस्तू आम्ही विकायला आणत गेलो की काहीतरी त्याच्याने धंदा वाढेल, त्याच्याने धंदा वाढेल. पण आम्ही तरी पण मग नंतर काय एवढा आपल्याला धंदा वाढत नव्हता. मग त्याच्यानंतर मग आम्ही झेरॉक्स मशीन, प्रिंटर, लॅमिनेशन हे सगळं आम्ही इथे चालू केलं. मग त्याच्यानंतर त्याच्या हिशोबाने एक एक कस्टमर आमचे वाढत गेले. ते घेताना मग दुसऱ्या वस्तू ज्या दिसत होते ते आता स्टेशनरी झालं, पेन वगैरे, त्याच्यानंतर लहान पोरं येतात त्यांना खेळणी वगैरे ते आम्ही विकत जातो. म्हणजे झेरॉक्स सोबत आमचा तो देखील धंदा होतो. अभी थोड़ा धीरे धीरे लेवल पे आ रहा है, लेकिन टाइम जाएगा उसको. विचारायचं झालं तर लॉकडाऊनने तुम्हाला काय शिकवलं तर तुमचं काय उत्तर असेल? लॉकडाऊनने तर आपल्याला म्हणजे बरंच काही शिकवलं. तसं बघायला गेलं तर आपल्याला कमी खर्चात आपण केलं पाहिजे सगळं. पैशाची आपण बचत केली पाहिजे, कारण कुठला वेळ कधी येईल हे आपल्याला सांगता येत नाही असं. म्हणून त्यामुळे पैशाची वगैरे आपण बचत केली पाहिजे. ते आम्हाला लॉकडाऊन मध्ये भरपूर काय शिकवलं. तसं मेहनत ही ज़्यादा जरूरी है इस बिजनेस में. इस बिजनेस नहीं, हर एक धंधे में आप खुद ही मेहनत करो. लॉकडाउन में एक सोच है कि लोगों को एक तो आत्मबल होना सिखाया है कि कुछ अगर परिस्थिति आती है तो वो उसमें लोगों को सीखने को मिला है कि कैसे उसको हैंडल किया जाता है. और ये भी सिखाया है कि खर्चा इतना ही करो जितना अपने को कभी भी कैसी भी परिस्थिति आवे तो उससे हम निपट सके. बराबर. अभी हमारे देश में हमारी अभी जो युग चालू है, हमारा जो टाइम चालू है, उस टाइम में तो हमने ऐसी महामारी सबसे पहले देखी है. बराबर. हमने तो कभी देखा ही नहीं था क्या हुआ. बराबर. अभी ये देखी हुई है तो उसमें लोगों को बहुत सारी चीज सीखने को मिली है. अगर आगे कुछ ऐसा आएगा तो वो जो हाँ, सेव करके रखा है तो वो बहुत use सारे कर लोगों को सीख मिली है. सकते. बराबर.
ये कैसे हैंडल करना है, क्योंकि परिस्थिति बहुत खतरनाक थी, बहुत लोगों ने अपना सब कुछ खोया भी है। नमस्कार, मी गणेश आचवल. मी आकाशवाणी मुंबई केंद्र FM रेनबो वाहिनी इथे गेली 25 वर्ष रेडिओ जॉकी म्हणून कार्यरत आहे आणि विविध महाविद्यालयांमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून सुद्धा कार्यरत आहे. त्यातलंच एक आपलं आवडतं महाविद्यालय रुईया महाविद्यालय. लॉकडाऊनचं जसं तू म्हणालास की लॉकडाऊनच्या आधीचा काळ कसा होता, तो आधीचा काळ खरंच चांगला होता. करोना आपल्या देशात येईल असं वाटलं सुद्धा नव्हतं आणि सगळं जीवन बदलेल एक वेगळा धडा त्या करोनाने आणि लॉकडाऊनने दिला. आधीचं लाईफ खरंच चांगलं होतं. तुम्हाला काय वाटतं की कोरोना जेव्हा आपल्या भारतामध्ये आला त्यामुळे पोलिसांवरती किंवा डॉक्टर क्षेत्रातले जे काही डॉक्टर मंडळी असतील किंवा जे आपले नॉर्मल आहेत रिक्षा चालक, टॅक्सी चालक किंवा आपले किराणे मालाचे दुकानदार, त्यांच्यावरती काय इम्पॅक्ट पडला असेल? कसं आहे माहिती आहे ना, करोना पूर्वीचा काळ आणि करोना नंतरचा काळ असे दोन टप्पे आपल्याला इथं सांगता येऊ शकतात. आणि करोना नंतर माणूस ना थोडा घाबरट व्हायला लागला, कारण ज्या प्रकारे प्रसारमाध्यमातून बातम्या दाखवल्या जात होत्या त्यामुळे करोनाची भीती वाटायला लागली. आणि बरीचशी माणसं जी करोनामध्ये आपण बघतोय की जी त्यांचा जो डेथ रेट आहे त्याच्यामध्ये मनोबळ खचल्याने माणसं गेली असं सुद्धा मत व्यक्त केलं जातं. आणि करोनामुळे गेलीच, पण त्याच्यात भीतीमुळे जास्त गेली आणि भीती बसलेली होती करोनामुळे. आणि साधा सर्दी खोकला जरी आला तरी आपल्याला आपण कोविड पॉझिटिव्ह नाही ना, करोना पॉझिटिव्ह नाही ना, असंच लोकांना वाटायला लागलेलं होतं. त्यामुळे लोकांची मानसिक आंदोलनं ही बघायला पाहिजे की लोकांचं मानसिक स्थैर्य बिनसलं होतं तेव्हा. आणि नोकऱ्या तर म्हणजे प्रायव्हेटमध्ये काम करणाऱ्यांची तर ऑफिस बंद पडल्यामुळे नोकऱ्या पण गेलेल्या होत्या, त्यामुळे तो सुद्धा एक वेगळ्या तणावाला सामोरं जावं लागलं. काळ भीषण होता, तसा काळ कधीच न येऊ असं आपल्याला म्हणायला पाहिजे. जर शेवटचं विचारायचं झालं तर आपल्याला कोरोना या महामारीने कुठला धडा किंवा अशी कुठली शिकवण दिली की जी आपण यापुढे कंटिन्यू चालू ठेवू किंवा ती आपल्याला शिकवण खूप काही शिकवण दिली करोनामुळे आपण, म्हणजे खूप गोष्टी. पण मुख्य म्हणजे एक सांगावंसं वाटतं की करोनाच्या काळात स्वच्छता जी आपण पाळत होतो ती स्वच्छता आता पाळली जात नाहीये. म्हणजे करोना काळामध्ये बघा ना, शेजारच्या माणसाला जरी शिंक आली तरी माणूस त्याच्याकडे कसं बघत होता किंवा बाहेरनं आल्यानंतर साबणाने हात धुत होता. आज आपण बघतो सर्रास रस्त्यावर लोक थुंकतात, घाण करतात. तर स्वच्छतेच्या बाबतीत जनजागृती जी करोना काळात झाली होती ती पुन्हा आता व्हायला हवी, जागृती व्हायला हवी. करोना मात्र यायला नको, स्वच्छतेच्या बाबतीत जागृती व्हायला हवी.